तो देखिए यहाँ पे एक स्वागत किया जाएगा, एक सम्मान किया जाएगा। मैं तो मैं हमारी ऑर्गेनाइजिंग कमेटी में से एक प्रमुख नाम स्वप्निल दादा खोपकर साहब, इनसे गुजारिश करूंगा कि आपके शुभ हाथों से हाल ही में जिनका आगमन हमारे इस मंच के ऊपर हुआ है, जिन्होंने अपना बेशुमार प्यार इस ट्रॉफी को दिया है और आश्रयवाड़ी ग्रामस्थ मंडल के ऊपर जिनका हमेशा प्यार होता है, वो हमारे एक स्टार बिजनेसमैन, करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती जिन्हें कहा जाता है, दीपेन भट्ट साहब यहाँ भी आ चुके हैं, जिनका सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से अब जरूर किया जाएगा। मैं स्वप्निल दादा खोपकर साहब, इनसे गुजारिश करूंगा कि आपके शुभ हाथों से दीपेन भट्ट साहब, इनका स्वागत और इनका सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से आपको करना है। कई मेहमानों का बेशुमार प्यार इस टूर्नामेंट के ऊपर है और उन्हीं में से एक बड़े बिजनेसमैन के तौर पर जिन्होंने अपना नाम कमाया, वो दीपेन भट्ट साहब, जिनका स्वागत यहाँ से अब जरूर होता हुआ आपको नजर आएगा। हमारे विद्यमान उप सरपंच ग्राम पंचायत औसरे के अनिकेत जी निकम और साथ ही साथ स्वप्निल दादा खोपकर, जिनके शुभ हाथों से ये सम्मान यहाँ पे जरूर दिया जा रहा है। देखिए उन्होंने सबसे पहले सम्मानित किया विद्यमान उप सरपंच साहब को, लेकिन दीपेन भट्ट साहब, ये आपका बड़प्पन है, ये आपका प्यार है, ये आपकी दरिया दिली है और जो आपने प्यार इस टूर्नामेंट को दिया वो वाकई तारीफ के काबिल है। स्टार बिजनेसमैन, बिजनेस फील्ड में जिन्होंने अपने नाम की छाप छोड़ी है, ऐसे दीपेन भट्ट साहब, जिनका सम्मान इस मंच के ऊपर किया गया। हॅलो, आणि त्याचबरोबर आमचे अजयजी कराळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्व आयोजन कमिटीला विनंती करेन की कराळे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे। उमरोलीचे शिवसेनेचे संघटक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान देखील या ठिकाणी मंचावरती केला जाईल। अनिकेत निकम यांचे शुभ हस्ते अजयजी कराळे साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान पाहतोय। आज या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आदरणीय मोतीराम शेठ ठुमरे, हरिभक्त पारायण आदरणीय कारले महाराज, उद्योगपती आदरणीय दीपेनबाई भट्ट, तुराडेचे उद्योजक आदरणीय भरतभाई चव्हाण, उमरोलीचे शिवसेना संघटक अजयभाई कराळे, उद्योजक अजिंक्य देशमुख आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आश्रयवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की स्टेजच्या समोर जे आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं। सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की स्टेजच्या समोर आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं आणि विजेत्या आणि उपविजेत्या संघाला विनंती आहे की समोर ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये आपण बसून घ्यायचं आहे। समोर ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे। आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे, आदरणीय कारले महाराज, दीपेनभाई यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे। 5 मिनिटांमध्येच या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय, सुरू होतोय। संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आश्रयवाडीला विनंती आहे की समोर आपण बसून घ्यायचं आहे। गावातील सगळ्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे। काका सगळ्यांना बसून घ्या। ग्रामस्थ मंडळ आश्रयवाडी, जे आपले सगळे आश्रयवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्या। लगेच आपण स्पर्धेला या ठिकाणी पारितोषिक वितरणाला या ठिकाणी सुरुवात करतोय। उपविजेत्या संघाला विनंती आहे की समोर ज्या खुर्च्या दिल्या त्या ठिकाणी आपण बसून घ्या। उपविजेता संघ बोरले संघ, मोरबे संघ आपण देखील बसून घ्या। मोरबे संघ आपण देखील या। चंद्रकांत, समीर आपण या, बसून घ्या। बोरले संघ आपण देखील या पुढे। वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर यांच्या स्मरणार्थ 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला भेटीला आली आहे। 70,000 रुपये पहिलं पारितोषिक,
दुसरं पारितोषिक 35,000 रुपये, तिसरं आणि चौथं पारितोषिक 17,500 रुपये, बेस्ट फिल्डरसाठी शूज आणि ट्रॉफी, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी सायकल आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी 32 इंची LED TV हे या स्पर्धेचं स्वरूप होतं. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य दिलं त्या सर्वांना सर्वप्रथम आपण सन्मानित करणार आहोत आणि तदनंतर पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेमध्ये काल आणि आज ज्यांचं भारदस्त असं समालोचन आपण ऐकलं ते हिंदी आणि मराठी भाषेवरती प्रभुत्व असलेले आमचे समालोचक मित्र मानस मनोरे यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यावं आपला सन्मान घेण्यासाठी. मी स्वप्नील खोपकर आणि अनिकेत निकम यांना विनंती करतोय की मानस मनोरे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. काल आणि आज ज्यांनी या आवाजानं आपली स्पर्धा सजवली ते मानस मनोरे हिंदी आणि मराठीतील एक जबरदस्त समालोचक यांना सन्मानित करण्यात येत आहे. गणेश निकम आपण पुढे या. गणेशजी निकम आपल्याला विनंती आहे पुढे या. आशिष माडिक आपण देखील पुढे या. मी विनंती करतोय गणेश निकम आणि आशिष माडिक आपण पुढे या सन्मान करण्यासाठी. या विभागातील एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र हरीश रसाळ उर्फ बंटी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. गणेश माडिक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. गणेश माडिक आणि आशिष माडिक आपण पुढे या. आमचे बंटी रसाळ एक जबरदस्त समालोचक यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय चांगली अंपायरिंग केली ते या आपल्या विभागातील एक नामवंत अंपायर अरुण पारंगे सर यांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. गणेश निकम आणि विश्वजित माडिक यांनी पुढे यावं. विश्वजित माडिक आणि गणेश निकम यांनी पुढे यावं. अरुण पारंगे सर गेली 15-20 वर्ष सातत्यानं आपण त्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असतो. त्यांचा सन्मान आसरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. आमचे दुसरे क्वालिफाईड अंपायर नरेश म्हात्रे सरांना विनंती करतोय की सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. देवीदास सावंत आणि आशिष माडिक यांना विनंती करतोय की नरेश म्हात्रे सर कांबेचे क्वालिफाईड अंपायर यांचा सन्मान या ठिकाणी करावा. विशाल पाटील सर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्यांनी अंपायरिंग केले ते विशाल पाटील सर यांना विनंती करतोय की आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. दत्तात्रय यादव आणि रुपेश माडिक यांना विनंती करतोय की हा सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. मिस्टर अँड मिसेस माई हा जर चित्रपट आपण पाहिला असेल तर राजकुमार राव ज्या वेळेला बॉलिंग करतो त्यावेळेला जे बॅटिंग करतो त्यावेळेला जे अंपायर दिसतात पिक्चर मध्ये ते हेच आपले विशाल पाटील सर आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विशाल पाटील सरांसाठी. अविनाश पारंगे सर या ठिकाणी आज नाही आहेत. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतोय. आपल्या विभागातील एक क्वालिफाईड स्कोरर भार्गव ठोंबरे यांना विनंती करतोय की सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. आशु माडिक आणि मनीष माडिक यांना विनंती आहे की सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. BSc चं शिक्षण घेतलेलं आहे. मॅथमॅटिक्स मध्ये आपलं BSc पूर्ण केलं आहे. क्वालिफाईड असं आपल्या विभागातील एक स्कोरर आहे. फार चांगली स्कोरिंग सातत्यानं गेली 2-3 वर्ष पाहतोय. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करा भार्गव ठोंबरे याचा. हातनोलीचा एक चांगला स्कोरर. 24 लाईव्ह इव्हेंट रायगड प्रीमियर लीग सुरू असताना 3 लाख सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेत. आज इंजिनियर रुचिर म्हात्रे या संपूर्ण टीमला लीड करतायत. रुचिर म्हात्रे यांना विनंती आहे की आपला 24 लाईव्ह इव्हेंटचा सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. निका माडिक आणि ऋतिक माडिक यांनी यावं सन्मान करण्यासाठी. निका माडिक आणि ऋतिक माडिक आपण या पुढे. 24 लाईव्ह इव्हेंट 3,05,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. अगदी
भारतामध्येच नव्हे तर बरेचशा बँगलोरमध्ये किंवा दुबईमध्ये जाऊन देखील त्यांनी बरेचसे इव्हेंट कव्हर केलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट क्वालिटी क्लिअरिटी असलेलं आपलं हे यूट्यूब चॅनल, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मोरिया साऊंड 4 दिवस सगळ्या कॉमेंटेटरच्या आवाजाची काळजी घेतली. मोरिया साऊंड डीजे चेतन या ठिकाणी ऑपरेटर होते या आपला सन्मान घेण्यासाठी. अनिकेत मालुसरे, सचिन माडिक आपण या सन्मान करण्यासाठी पुढे. सचिन माडिक आणि अर्णव यादव या आपण पुढे सन्मान करण्यासाठी. दीपक आंबरे आपण देखील यावं. नाव घेतल्यानंतर पटापटा या ठिकाणी मोरिया साऊंड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या मंडप डेकोरेटरचे, राधाकृष्ण मंडप डेकोरेटरचे आमचे बुवा गायकर किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी देखील यावं. त्यांचं देखील मनापासून आभार. गावदेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कांड्रोली ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. जर कोणी असेल कांड्रोलीचं ग्रामस्थ तर आपला सन्मान घेण्यासाठी यावं. त्यांचं देखील मनापासून आभार. कांड्रोलीचं कोणी असेल तर या आपला सन्मान घेण्यासाठी. कांड्रोलीचे बाबा आहेत, त्यांना या ठिकाणी उमेश निकम या आपण. उमेश निकम आणि हर्षद माडिक या आपण. कांड्रोली ग्रामस्थांच्या वतीनं बाबांना या ठिकाणी सन्मानित करा. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल अरुण दाबणे यांनी आम्हाला नेट उपलब्ध करून दिलं या ठिकाणी, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. ज्याचं कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. एक जाहीर सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. आसरेवाडी ग्रामस्थांवरती सदैव प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणार, त्याचबरोबरीनं प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणारे आपल्या विभागाचे एक लाडकं नेतृत्व सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचा सन्मान नवतरुण मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. संपूर्ण नवतरुण मित्रमंडळाच्या वतीनं सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या विभागाचे एक लाडकं नेतृत्व, सातत्यानं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी होत असतात, लागेल ती मदत करत असतात आणि त्यांचा सन्मान आसरेवाडी ग्रामस्थ आणि नवतरुण मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. आदरणीय अनिलजी बारस, मी विनंती करतोय अजयजी कराळे यांना उमरोली शिवसेना संघटक आपण यावं हे पारितोषिक देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि अक्षय आंबरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे या खेळाडूसाठी. बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबरीनं स्पोर्ट शूज आहेत. या सगळ्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेत पार्टे कलेक्शनचे अंकित पार्टे याचकडून, त्यांचं मनापासून आभार. मी विनंती करतोय बेस्ट फिल्डरचं पारितोषिक देण्यासाठी भरतजी चव्हाण. विनोदजी माडिक आणि रोहिदास यादव आपण देखील यावं पारितोषिक देण्यासाठी. बेस्ट फिल्डरचं पारितोषिक जातंय. संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 कॅचेस घेणारा, बाउंड्री सेव्ह करणारा खरसुंडी संघाचा कुणाल बारसकर बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. आमच्या सगळ्या पाहुण्यांना विनंती करतोय बेस्ट फिल्डरचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जातंय.
बाबा या पुढे, बाबा चव्हाण या पुढे या. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि शूज या ठिकाणी दिले जात आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज दरम्यान अनुराग रजक, चैतन्य कुंभार, प्रतीक डुकरे, हेमंत सावंत आणि अक्षय पालांडे यांना विनंती करतोय की बेस्ट बॉलरचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. अनुराग रजक, चैतन्य कुंभार, प्रतीक डुकरे, हेमंत सावंत आणि अक्षय पालांडे ज्यांच्या वतीनं आम्हाला टीव्ही खरं तर स्पॉन्सर करण्यात आली आहे, मॅन ऑफ द सिरीजची टीव्ही, या सगळ्या मित्रपरिवाराला, अनिकेत निकम आणि संपूर्ण त्यांच्या मित्रपरिवाराला विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बायसिकल आहे आणि सायकल आहे आणि त्याचबरोबरीनं आकर्षक अशी ट्रॉफी आहे पार्टे कलेक्शन कडून स्पॉन्सर करण्यात आलेली. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण टुर्नामेंट मध्ये 9 विकेट घेणारा मयुरेश भाऊ ठरलाय मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॅट्समन भगवानजी यादव, संतोष निकम, उल्हास निकम, रुपेश माडिक, उल्हास निकम, संतोष निकम, भगवान यादव या मान्यवरांना विनंती करतोय की पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं. आणि त्याचबरोबरीनं अजिंक्य देशमुख आपणाला देखील विनंती आहे की आपण पुढे यावं. अजिंक्य देशमुख आपण देखील पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी पुढे यावं. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, संपूर्ण टुर्नामेंट मध्ये जबरदस्त खेळ केला. 150 ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली, 84 धावा ज्याने आपल्या बॅटमधून जमा केल्या, तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. सायकल आणि पार्टे कलेक्शननं स्पॉन्सर केलेली ट्रॉफी असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलाय मोरबेचा प्रथमेश राणे. पंढरनाथजी निकम आपण देखील पुढे यावं. पंढरनाथजी निकम आपण देखील हे बक्षीस देण्यासाठी पुढे यावं. जोरदार टाळ्या. एक जबरदस्त खेळ केला. मला वाटतं 91 चेस केलं पहिल्या मॅच मध्ये. फार चांगली बॅटिंग केली प्रथमेश राणेनं. 12 बॉल मध्ये 52 रन्स आणि 7 षटकार, लगातार 3 बॉल 3 देखील मारले आज त्यानं. फार चांगला खेळ प्रथमेश. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय जीवन 11 मोरबे संघ. सचिन बैलमारे बड्डे बॉय यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ. जीवन 11 मोरबे संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करते की आपलं पारितोषिक घेण्यासाठी पुढे यावं. अंकुश कदम, प्रणित माडिक, प्रथम चव्हाण, योगेश जाधव, विनोदजी माडिक, गोपीनाथ चव्हाण, प्रणित माडिक आपण देखील यावं हे बक्षीस देण्यासाठी. चौथ्या क्रमांकाची आकर्षक अशी ट्रॉफी, रोख रक्कम 17,500 पारितोषिक जात आहे. जीवन 11
मोरबे संघाला जीवन बैलमारे आणि कॅप्टन धीरज आणि चंद्रकांत हे पारितोषिक घेण्यासाठी आलेत. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या रनरअप तिसऱ्या रनरअप संघाचं स्वागत करूया. सुजल माडिक, आशिष माडिक, दिनेश आंबरे जी ज्यांची नावं घेतोय त्यांनी बक्षीस वितरणासाठी पुढे या. आशिष माडिक, दिनेश आंबरे, दर्शन माडिक, सौरभ माडिक, नितीन माडिक, देवीदास सावंत, राजेश कदम आपण देखील या हे पारितोषिक वितरण करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जातंय जय मल्हार नंदनपाडा संघाला. रोख रक्कम 17,500 आणि आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी नंदनपाडा संघाला जाते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला वावशी 36 विभागातील नंदनपाडा संघ. मी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांना विनंती करतोय की दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी पुढे या. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांना विनंती करतोय की बक्षीस देण्यासाठी आपण पुढे या. ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी सगळ्यांना विनंती करतोय की बक्षीस देण्यासाठी पुढे या. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सचिन स्मृती 11 बोरले संघ. रोख रक्कम 35,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांना विनंती करतोय की हे बक्षीस देण्यासाठी या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचा उपविजेता संघ सचिन स्मृती 11 बोरले संघ. खूप खूप अभिनंदन. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू मी आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि आदरणीय हरिभक्त परायण कारले महाराज आमच्या पाहुण्यांना विनंती करतोय की हे बक्षीस देण्यासाठी पुढे यावं. आदरणीय कारले महाराज आणि आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे. मॅन ऑफ द सिरीज मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू, आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबरीनं 32 इंची LED TV हे पारितोषिक जात आहे. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये 186 रन 186 रन्स आणि 1 विकेट घेणारा बोरले संघाचा चॅम्बो प्रफुल्ल पाटील ठरला आहे मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू. पहिल्याच मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 84 धावांचा वादळी खेळ. टीव्ही आणि ट्रॉफी या ठिकाणी चॅम्बोला दिली जाते. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चॅम्बोची एक रील आपण पाहिली. 2.4 मिलियन व्ह्यूज झालेत. काय दर्जेदार खेळ केला. आणि संदेशजी पाटील यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून 24 लाईव्ह इव्हेंट मध्ये तो कार्यरत असतो. कारले महाराज, हरिभक्त पारायण कारले महाराज आणि आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. चॅम्बो आपण थांबा. चॅम्बो एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एक मोठी ट्रॉफी मोठं पारितोषिक मिळतंय. आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत चॅम्बो या ठिकाणी. काय नाही, टुर्नामेंट खूप सुंदर आयोजन होता आणि आमची इच्छा होती की आम्ही इथे चॅम्पियन व्हावं, पण चांगली टीम खेळली समोरची आणि आम्ही थोडक्यासाठी हारलो. आणि आयोजन खूपच आणि खूप सुंदर होता, कारण का 70,000ला एवढा चांगलं आयोजन कोण करत नाही आणि एक नंबर आयोजन होता. खूप साऱ्या शुभेच्छा चॅम्बो प्रफुल्ल तुला पुढील वाटचालीसाठी. आणि मी विनंती करतोय पुन्हा एकदा आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि आदरणीय कारले महाराजांना की आपल्या शुभ हस्ते विजेत्या संघाला रोख रक्कम 70,000 रुपये आणि पहिल्या क्रमांकाची वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय खोपकर स्मृती चषकाची ट्रॉफीचं वितरण करावं.
आणि विजेत्या संघाला विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी त्यांनी पुढे यावं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते. आयांश 11 करसुंडी संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता संघ. खेळाडूंनी खाली बसून घ्या, थोडं खेळाडूंनी खाली बसून घ्या, खेळाडूंनी खाली बसून घ्या. अक्षय आमरे या संघाचे पॅकर आहेत, पुरस्कर्ते आहेत आणि फार चांगला संघ या स्पर्धेमध्ये खेळला. आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि आदरणीय कारले महाराज यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. संतोषजी निकम आपण देखील या जॉईंट व्हा. 4 दिवस ते इथेच आहेत, फार मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. आयांश 11 आई गावदेवी खरसुंडी संघ ठरलाय या स्पर्धेचा विजेता. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या चॅम्पियन टीमचं विजेत्या संघाचं आपण अभिनंदन करूयात. मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. आपला अमूल्य असा वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी दिला आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल त्याबद्दल मोठ्या मनानं दिलगिरी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. मनापासून धन्यवाद. हा देखील या ठिकाणी सन्मान करणार आहोत आपण. पार्थया स्वामी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एक सन्मान, महत्वाचा सन्मान राहिलेला आहे. आमचे सरकारी कर्मचारी मंगेशभाई डुकरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.